नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बांदिरकी व्लॉग्स. तर आज आम्ही आलो आहे त्रिमंदिरला, बोरिवली इथे. तर आज जास्त कोणी आलं नाही, चौघेतात नेहमीप्रमाणे, पण एक माणूस आमच्यामध्ये आज नवीन आहे. तर ओमकार काय बोलतो? जो एक माणूस आज आलेला आहे तो आम्ही दाखवतो तुम्हाला आता. जस्ट आमची अशी एक मैत्रीण आहे जी जीवदानी ब्लॉगमध्ये पण यायचं होतं, त्यात ती आली नाही. सुट्टीमध्ये ठीक आहे, सुट्टी नाही भेटली. नंतर आता त्यामध्ये पण नखरे केले तिने. हां, सिद्धिविनायक ब्लॉगसाठी पण सिद्धिविनायकमध्ये पण तिला यायचं होतं, पण तिला यायला नाही भेटलं काही कारणास्तव. आणि फायनली ती आलेली आहे. तर आता दाखवतो आम्ही तिला. खूप लाजते, पहिलाच ब्लॉग आहे कारण का. हाय, काय मग काय म्हणतेस तू? नॉर्मल माझ्यासाठी, कारण की मला फोटो व्हिडिओ काढायला आवडतो. पक्कवलं असतं तू येणार होती. हां. नाही बोलून पक्कवलं आम्हाला. हां, कसं वाटतं तुला आज पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आले? पहिला व्हिडिओ आणि तो पण त्रिमंदिरमध्ये बोरिवली येथे. छान वाटतं. काय बोलशील मग? पब्लिकसाठी काय बोलशील? बोल. असते काय? अरे मंदिरला आलेस ना रोज. दरवेळेला आम्ही मंदिरलाच जातो तसं. पण तू नमस्कार. अरे हा नमस्कार बोलतोय, मला सांग. व्ह्यूज काढायला हा बोलणार नव्हता. साहिल काहीतरी बोल. काय बोला नमस्कार. अरे हा कालपर्यंत रडत होता. तर मित्रांनो, त्रिमंदिर येथे आलेले आहोत आणि एक खूप सुंदर असं मंदिर आहे बोरिवलीमध्ये आणि खूप अंडररेटेड आहे, खूप हिडन जेम टाईप आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच मंदिराचं काही व्हिज्युअल्स. आणि खूप सुंदर मंदिर आहे, बघा आमच्यासोबत आणि एन्जॉय करा. एन्जॉय करा. सो गाईज, आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो मंदिर आहे याबद्दलच आम्ही बोलतो आहे तुम्हाला, की एक खूप अंडररेटेड असं मंदिर आहे, हिडन जेम टाईपच आहे. खूप कमी लोकांना याबद्दल माहीत आहे. तर तुम्हाला हा मंदिर आम्ही पूर्णपणे दाखवू. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. या नक्की बोरिवलीला. खूप सोपं आहे येणं इकडे. तर मित्रांनो, आता मंदिरामध्ये आम्ही आलो आहे आणि बाकी सगळे पुढे गेलेत, एकटाच मागे आहे. खूप छान वातावरण आहे, एकदम शांत आणि मन मोकळ्यासारखं वाटतं आहे. खूप छान आहे. इकडे बॅक साईडला शूज वगैरे काढायला आहेत. इकडे सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. इकडे बॅक साईडचं वातावरण एकदम मस्त आहे. त्या साईडला एकदम अशी दरी आहे, खूप छान आहे. आणि मंदिरामधले शूट तुम्ही दाखवतो आम्ही तुम्हाला. तर थोडं ऊन आहे जास्त, त्यामुळे जरा थोडं ॲडजस्ट करा. आणि हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही त्रिमंदिरमध्ये आलोय आणि इकडचं वातावरण म्हणजे खूपच छान आहे. तुम्ही पण बघू शकता की मंदिर बाहेरून दिसायला पण खूप छान आहे, तितकंच आतमध्ये त्याहूनही सुंदर आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते.
सो गाईज या अंडर रेटेड आणि खूप हिडन अशी एक प्लेस आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असं आहे. एकदम निसर्गरम्य आहे. इकडे येण्यासाठी तुम्हाला बोरिवली स्टेशनला यायचं आहे. बोरिवली स्टेशनवरनं ईस्ट साईडला आलात तर तुम्हाला 477 नंबरची बस भेटते, जी तुम्हाला एक्झॅक्ट मंदिरच्या समोरच थांबवते. लास्ट स्टॉपवर तुम्हाला उतरायचं आहे आणि 10 मिनिटाचा हा काहीतरी रूट आहे. 10 मिनिटामध्ये तुम्हाला बस ही इकडे सोडते आणि एंट्री फी वगैरे असं काय आहे नाही. एकदम मस्तपैकी तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे. इकडे फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी पण काही बंधनं वगैरे नाही आहेत. आणि एक बॅक साईडला तिकडे व्ह्यू आहे, जो बोरिवली नॅशनल पार्क जो आहे आपला, त्याचा व्ह्यू भेटतो आपल्याला आणि खूप सुंदर असा व्ह्यू भेटतो. तर तो पण तुम्हाला आता मी दाखवतो पुढे जाऊन. व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा. गाईज खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. मी वारंवार एकच गोष्ट बोलतोय की हा एक हिडन जेम आहे. कारण का खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहीत आहे. त्यामुळे व्हिजिट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे या मंदिराला. असं त्रिमूर्ती मंदिर किंवा त्रिमंदिर असं बोलतात ह्याला. त्रिमंदिर म्हणजे 3 धर्म इथे दाखवलेले आहेत. आय थिंक हिंदू धर्म, जैन धर्म आणि अजून एक धर्म आहे. आय थिंक, मला नाही माहिती, मी सांगतो तुम्हाला जसं कळेल तसं. आणि या मंदिरामध्ये खरंच खूप भारी वाटतंय. आधी वाटलं नव्हतं की अशा ठिकाणी हे मंदिर आहे, ज्या ठिकाणी म्हणजे एवढी चर्चा नाही या मंदिराबद्दल जेवढी असली पाहिजे. जसं की इस्कॉन वगैरेला आपण जातो, त्यापेक्षा सर्वात बेस्ट असं हे आहे. आणि निसर्गरम्य वातावरण आहे, सर्वात बेस्ट असं सुंदर असं, आणि मनाला खरंच पीसफुल असं वाटतंय ही गोष्ट बघून. तर माझी टीम आणि मी आज या मंदिरात येण्याचं एकच असं रिझन होतं की हे मंदिर ॲक्च्युली आम्हाला एकाने सजेस्ट केलेलं की त्रिमंदिरला जा, त्रिमंदिर बघ कसं आहे काय आहे. आणि मी खरंच शॉक आहे खूप, की म्हणजे खूप सुंदर आणि खूप असं बाहेरून असं बघून वाटतं की छोटंसं मंदिर आहे, एवढं काय असेल यात, पण खरंच खूप म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप आनंद झाला इकडे येऊन. तुम्हाला सांगितलं तर आहेच मी की कसं यायचंय, काय यायचंय. इव्हन मी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता सुद्धा देईन या मंदिराचा, ठीक आहे. आणि इकडे सगळ्या गोष्टी, सगळ्या अरेंजमेंट वगैरे एकदम प्रॉपर अशा आहेत. तर खरंच खूप मजा आली. तर बघूया आता आपण इकडच्या रिफ्रेशमेंट्स वगैरे इकडे पण भेटतात, चाय कॉफी किंवा खाणं पिणं पण आहे. तर आपण बघूया इकडे म्हणजे ती सुविधा पण कशी आहे ते बघून घेऊया आपण आणि तुम्हाला दाखवतो मी. सो खायसाठी आम्ही मागवलेला आहे वडापाव आणि खिचडी. वडापाव, साबुदाणा खिचडी, स्पेशल चटणी, 2 चाय आणि 2 कॉफी आणि चटणीच पण भेटले. एक नंबर. तर असा बघूया नाश्ता आपण. तुम्हाला कुठे मिळणार नाही. बोल स्प्राईट पण आहे काय बोलू? सोबत. ही बघ. अरे एवढं आम्ही दुपारी या मंदिरात आलेलो आणि आता संध्याकाळ झालेली आहे. जवळजवळ आम्ही 3-4 तास या मंदिरातच आहोत आणि जायचं एवढं मनच करत नाहीये. हां. खूप छान आहे. एवढं पीसफुल आहे ना की मन नाही करता जायचं आणि एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. त्यामुळे खरंच खूप शांती वाटते आणि मजा पण येते. आता बघू शकता रात्रीचा एक सिनेमॅटिक व्ह्यू पण टाकेन मी व्हिडिओमध्ये, सो तुम्हाला समजेल की किती पीसफुल म्हणजे मंदिरामध्ये हे आहे. पाठी बघू शकता. आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे आणि लोक पण आता खूप यायला लागलेले आहेत, पण खरंच खूप कमी क्राऊड आहे. ज्या हिशोबाने मंदिर आहे त्या हिशोबाने खूप कमी वाटतं हा क्राऊड.
हाय गाईज, तर बाय बाय, टाटा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी असेल नसेल मला माहिती नाही. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. आमची बस पण आलेली आहे. आमच्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, लाईक नक्की करा. थँक्यू. बाय बाय. कमेंट करून सांगा कसं वाटतं. कमेंट करून नक्की सांगा की आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. अरे थंबनेल भेटेल हे साल्या. सबस्क्राईब टू आवर चॅनल. ए बोल बोल, चल बोल दादा बोल. बोल ना. शेअर हा शेअर बोला. शेअर विकत घ्यायचे. शेअर करा. आमच्या चॅनलला शेअर करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कमेंट करा. करून सांगा तुम्हाला कसं आणि वाटतं. कमेंट करून सांगा मंदिर कसं वाटतं. काहीतरी लिहा. बघा मंदिर सुद्धा बघू शकता. सगळे बसायचे, समजलं काय बसायचे. नल्ल्यांनो? अरे बाजूला गेले माहितीये. बाय चलो बाय, guys. टाटा. बाय बाय.